शॉर्ट बॉल जरूर अपरकट केलेला पॉइंटच्या वरतून बॉल चालला मागे बॅकफुट पॉइंटला 4 फील्डर आहेत. बॉल एक पुढे आतमध्ये आता ढकलण्याचा प्रयत्न फसलाय. वन्स अगेन बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दोन चौकार लागोपाठ आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा धावा फलकावरती आलेल्या. 1/4 ओव्हर. एका बाउन्सरचा कोठा संपलाय. फुल लेंथ होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटचा आत लागला. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. सूरज मागेत जे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले आणि सूरज मात्रे जो बॅटर देखील सुरुवात चांगली केली होता नाही. हर्ष 11 गावदेवी क्रिकेट संघ घेसरला आपण सध्या तरी पाहतोय. टॉस गमावला. बॅटिंग ते करत आहेत. धावा संख्या 9 धावा फलकावरती या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय निवियाचे बॉल आहेत. या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती जर आपण बघितली डीप बाउंड्री आहे. त्यामुळे पहिल्या 2 मॅचेस मध्ये देखील तो निवियाचा बॉल आणि कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट आणि तशी मानसिकता देखील असते की हा बॉल जातो हा बॉल तितकासा जात नाही. बॅटर्स आणि जे खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये ऑलरेडी त्या चर्चा आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका आहे ऑन द राईट्स. लॉंग ऑफला बॉल सीमा पार. चौकार. तिसरा चौकार आणि या चौकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय 13 धावा. दोघेही शैलीदार बॅटर आहेत. फटके बनवत आहेत आणि त्यामुळे सध्या तरी षटक आतापर्यंत कॅपिटलाइज. खोलात बॉल बॅट आणि पायामधून विकेट किपर अवधूतकडे आला होता. तिकडून मिस झाला त्याच्याकडून आणि फाईन लेग जोपर्यंत कव्हर करून हिट करण्याचा प्रयत्न करत होते. बॅटर आलेला बाईटचा सिग्नल आला एका धावेने. धावसंख्या आपण सध्या तरी पाहतोय ती पुढे 14. 14 धावा धावा फलकावरती आहेत. पहिल्या फेरीतील शेवटच्या सामनाच्या या पहिल्या दिवसातील नीरज चषक 2025 गेसर बी आणि सागाव. एक्स्ट्रा कव्हर थोडासा आता स्वीपर कव्हर रिजन मध्ये आणि नाहीतर आता राईटी आहेत. ऑन साईडला मिड विकेट आहे. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ. लॉफ्ट करायचा होता. मिड ऑनला फिल्डर आहेत रोहित. एकच धाव इथे मिळते आणि या सिंगल सोबत स्कोर सध्या पुढे आपण पाहतोय तो 15 वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात 15. स्टार्ट चांगला भेटलेला आहे. सुरुवातीला 2 सूरजचे चौकार, 1 दुर्वेशचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 3 चौकार पहिल्या षटकामध्ये आलेले आहेत आणि हीच जर सरासरी राहिली तर प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 75 दाखवतोय. सोपं काम नाही. लाईव्ह स्ट्रीमिंग आपण पाहतोय सध्या तरी आमच्यासोबत सूरज पै आहेत. मिस्टर GTC यांनी आपण मागच्या इनिंगमध्ये खेळत असताना बघितलं. चांगली बॉलिंग त्यांनीही केली होती. मोठा गावाने पहिला विजय देखील मिळवलेला आहे आणि एका बाजूला एका हाताने डाव्या हाताने ऑपरेटिंग सुरू आहे. उजव्या हाताने लंच त्यांना करावा लागतो आणि बऱ्याच वेळेला आम्ही पाहतो कारण जेव्हा जेव्हा रिलीवर नसतात आणि जेव्हा स्वतः मालक आपण पाहतो की कोणत्याही व्यवसायामध्ये राबतो तेव्हा जरूर तो व्यवसाय यशस्वी आणि यशाच्या दिशेने वाटचाल करतो. सूरज पै देखील जल्पेश भोईर यांच्या तालमीत घडलेला आज स्वतःची स्वप्ने घेऊन पुन्हा त्याने या क्षेत्रामध्ये नव्याने पाऊल टाकलं. सुपर टेनिस क्रिकेट.in आणि आजवर GTCने देखील बरेचसे असे नवीन 9 तरुण घडवलेले आहेत या त्यांच्या क्षेत्रात. शॉर्ट बॉल पूल केलाय. जागा बनवून जागा दाखवली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सहा धावा आणि या 6 धावांनी धावसंख्या सध्या आपण पाहतो 21 वरती. रोहित भोईर आलेत. सेकंड ओव्हर. पुन्हा तोच प्रयत्न होता. दोघेही फार जवळचे मित्र आहेत सूरज रोहित. मात्र मैदानाच्या आतमध्ये तसं नसतं. मैदानाच्या आतमध्ये आपण जेव्हा खेळत असतो मला आता आठवतं यंगस्टर क्रिकेट क्लब. खऱ्या अर्थानं तेव्हा सुरुवातीला यंगस्टर सगळेच होते. आता बरेच वर्ष खेळलेले आहेत. सूरज असेल, उंबारलीचा प्रेम असेल,
सागावचे रोहित जे सध्या दोघंही ऑपोजिट टीम मध्ये आहेत. कमी गती फुल लाईन बॉल एड्स घेऊन टप्पा पडले आणि विकेट किपरकडे. पहिला षटकार तो सूरज सावत आणि मागचे 2 डॉट बॉल जे रोहित भोईरचे देखील आपल्याला पाहायला मिळाले. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये बदला तुम्हाला बॅट आणि बॉल या दोनच गोष्टींनी घ्यायचा असतो आणि तो मैदानाच्या आतमध्ये सुरूच असतं. सीसो सारखी ओव्हर सध्या तरी षटकारानंतर 2 डॉट बॉल आले. धाव फलकावरती 21. वन्स अगेन जरी ते मिस केलं तर स्टंप वरती बॉल गेलाच असता. फॉलोथ्रो मधून ज्या वेगाने झेपावला होता सिली मिडॉनला तिकडे बॉल हातात आला असता तर डायरेक्ट हिटला चान्स घेतली असती रोहित भोईर यांनी. सिंगल येते. सिंगलने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 22. 22 धावा फलकावरती आहेत सध्या. चांगलं खेळ दोन्ही बाजूने. ओपनर्स दोघेही सेट आहेत. दोघांच्या बॅटमधून बाउंड्री झालेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूने रोहितने कमबॅक केलं षटकारानंतर. 2 बॉल आणि बाकी या षटकातील अर्थातच पॉवर प्ले मधले. ऑन साईडला आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग सेट आहे आणि त्यासोबत आपण वाईडिश लॉंगर लेग फिल्डर पाहत आहोत. एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हर मध्ये मिड ऑफचा शॉर्ट कव्हर पॉइंट. थर्ड मॅन फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ओव्हर द विकेटने रोहित पुन्हा एकदा शफल झालाय. शॉर्ट बॉल खराब लाईन निघालाय. बॉल थेट आता फाईन लेग रिजनला धडक मारतोय. चौकार. शॉर्ट बॉल आणि थेट आता तो डीप फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चला अंपायर प्लीज बॉल जर येत नसेल तर तुम्हाला कंटिन्यू करावी लागणार आहे मॅच. पण बॉल येतोय कारण व्हॉलेंटियर्स आय थिंक खाली आहेत. सगळ्यांच्या नजराच त्या बॉलकडे लागल्या. ते पूर्वी आपण पाहायचो सूरज तेव्हा एकाच बॉलने एक डाव असायचा. तेव्हा मात्र प्रत्येक जण जेव्हा बॉल आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने असायचे. 15-16चा काल जसा आला 2015-16 पासून स्कोर सध्या 26-26. लाईव्ह स्ट्रीमिंग मग बऱ्याचशा वाहिनी आल्या आणि आता प्रेक्षक घरून तितकेसे येत नाही मैदानांवरती. ते जिकडे असतात काही घरी असतील तर घरी, काही स्वतःचा व्यवसाय सांभाळत नोकरी सांभाळत तिकडूनच ऑनलाईन यूट्यूबवरती या मॅचचा आनंद घेत असतात. आताही बरेच जण तसे आहेत. बॉलच बॅक हाताला लागलाय. बॉल मिड ऑफ कव्हर करेल. तो मिड ऑनला आला होता वेदांत तोपर्यंत येते एकदा. 2 षटकांचा खेळ संपला. 27 फॉर नन. 27 धावा नाबाद. गावदेवी हर्ष 11 केसर. हॅलो हॅलो. 2 षटकांचा खेळ संपला. धावा 27 आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही सेट बॅटर आहेत आणि चांगली टोटल सध्या तरी त्या दोघांना दिसते. पॅव्हलिनला दिसते. घेसरच्या प्रेक्षकांना दिसते धावा फलकावरती. 5 षटकांचा सामना आहे आणि 68 सध्या आपल्याला प्रोजेक्टेड स्कोर दाखवत आहे. वेदांतला कंटिन्यू करण्यात आलेला आहे. स्ट्रायकर बॉलर आहे. शॉर्ट रनअपने चांगले व्हेरिएशन त्यांच्याकडे पण पहिलं षटक थोडंसं मागडं राहिलं जिथे 15 आल्यात. त्यानंतर रोहित कडून 12. फार शफल ऑन साइडला उडवलाय बॉलला. मिस टायमिंग की प्रॉपर. काऊ कॉर्नरला फिल्डर आहे सूरज. चांगली कॅच. कधी उजव्या बाजूला डाव्या बाजूला जजमेंट शेवटच्या क्षणाला चांगलं केलं. या कॅचने डाव संपला दुर्वेश मडवीचा. हर्ष 11 गावदेवी घेसरला पहिला धक्का. प्लॅटफॉर्म सेट आहे आणि पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. धावा सध्या आपण पाहतोय त्या 27-27 ला दुर्वेशला जावं लागलं. 5 बॉल 9 धावांचं योगदान त्याने या मॅच मध्ये दिलंय
आणि नवीन बॅटर सध्या येतोय तो योगेश पाटील. चांगली कॅच सूरज भोईरकडून आपल्याला पाहायला मिळाली डीपमध्ये. मॅच चांगली होईल कारण दोन्ही एकाच कॅलिबरच्या टीम्स आहेत. त्या पद्धतीनं डाव चाललेला आहे सध्या पहिलाच आहे. थर्डवर वेदांत आला जे कर्णधाराने विश्वास दाखवलाय आणि वेदांतने पहिल्याच बॉलवरती विकेट देखील काढली. फुल लेंथ स्ट्रेट बॅटने लॉफ्ट केलं बॉलला. लॉंग ऑन चान्स जरूर घेतात. पहिल्या बाउन्सवरती फिल्डिंग चांगली झाली आहे. हरेशला पण पाहतोय. थ्रो आलाय. क्रीज सोडली. आता थ्रो निसटलाय आणि देन मिळतील 2 धावा. मिस्टेक जरूर आपण बघितली वेदांत कडून जेव्हा थ्रो तो कलेक्ट करत होता. 2 धावा इथे मिळतात. 2 धावांनी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 29. 29 धावा धावा फलकावरती. 4 बॉल आणि बाकी आहेत. योगेश चान्स घेत आहेत. लॉफ्ट करायचा होता. पुन्हा ऑप्शनचा बाहेर ठेवलाय. एक योगेश सध्या स्ट्रायकिंग एंडला आणि एक योगेश सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला बट ते अंपायर देखील आहेत. फुल लेंथ लॉफ्ट केला बॉल. लॉंग ऑफ फिल्डर आहेत. कॅच ड्रॉप. राम मात्रे कॅच ड्रॉप झाली आहे. थ्रो केलाय. धावा 2. सूरजचा वेगाने धावतोय पा. खरा बॅटर तोच असतो ना जो स्वतःच्या तर धावा धावतोच पण दुसऱ्या सोबत असलेल्या आपल्या पार्टनरच्या धावा तितक्याच वेगाने धावून पूर्ण केल्या जातात. धाव पहिला सूरज. जितक्या जास्त धावा आपण बनवू आपण गोलंदाज आहोत. सूरजलाही माहिती आहे तेव्हा आपल्याला ॲडव्हान्टेज मिळणार आहे स्कोरबोर्डचं. त्यामुळे ते धावा बनवत आहेत. सध्या धावत आहेत. धावांनी सध्या एकंदरीत आपण पाहतोय 31 बनलेल्या आहेत. हर्ष 11 गावदेवी गेसर. 2 बॉल आणि मिस टाइम आहे. मिड ऑनला वेदांत पोहोचले. 12 जॅच कॅच आणि धक्का बसतोय तो दुसरा. गावदेवी हर्ष 11 गेसरला. योगेश पाटील बाद. सो विकेट आणखी एक आले आणि नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. ते नवनाथ पाटील कर्णधार आहेत या संघाचे. मैदानाच्या आत यावं लागलं. वेदांतला पुन्हा कंटिन्यू केलं. त्याचा फायदा झालाय. वाऱ्याचा प्रचंड वेग आहे. जेव्हा या एंडने खास करून जो वाऱ्याचा वेग आमच्या पॅव्हलियनकडे आणि या मंचाकडे येतोय तो काही इंचेस बॉलला उडवणार आहे थोडासा कोयना पुढे. पण आता जे फटके होते ते वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला मारायचे होते. जिथे दुर्वेशचाही फटका फसला योगेशचाही फसला. आता लॅप स्वीप. फाईन लेग कडे बॉलला दिशा दाखवली. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. या चौकारासोबत 3 ओव्हरचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना हर्ष 11 गावदेवी गेसर. धावा 35. विकेट पडले 2. षटक 3 संपन्न झाले आणि 35 धावा. लास्ट ओव्हर चांगली राहिली जिथे अवघ्या आपण बघितलं तर 8च धावाला पण 2 महत्वपूर्ण बॅटर ज्यामध्ये दुर्वेश आणि योगेश या दोघांना पॅव्हलियनमध्ये पाठवलं ते वेदांतने आणि 3 षटकांच्या खेरीज गावदेवी हर्ष 11 गेसरचं धावफलक 35. सूरज मात्रे सेट बॅटर आणि नवनाथ पाटील आता नुकतेच मैदानाच्या आतमध्ये आले. त्यांच्या बॅटमधून
चौकार आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रॅटेजिक टाइम आउट, ड्रिंक्स ब्रेक संपलाय. आता मात्र विनंती, वेळ जास्त घेऊ नका, फक्त तुमच्याकडे शिल्लक आहेत या चौथ्या षटकासाठी 4 मिनिटं. यानंतरची मॅच असेल जी SP11 सोनारपाडा आणि पियुष 11 जय जलेश्वर वाडेकर. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे, 2 ओव्हर्स नंतर या पहिल्या इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत. मंचावरती येऊन थांबा. अवधूत मात्रे आला, फिरकीपटू आहे, पण त्याचा जो क्विकर वन आहे तो देखील इंटरेस्टिंग असतो. पाहूयात सूरज ते हेरणार आहे कशा पद्धतीने अवधूतचे बॉल तो ओळखतोय. पाहूयात. चौथ्या षटकाला होती सुरुवात. पहिला बॉल. जेन्युअन लेग ब्रेक आला. रिस्ट स्पिनर आहेत त्यामुळे थोडंसं ओळखणं कठीण जाईल. स्पिनरचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. रिस्ट स्पिनर बॉटम हँडने टाकतो पूर्णपणे बॉल. फिंगर स्पिनर बोटाने वळवतो. इथे रिस्टचा फार चांगला वापर करतात अवधूत. पहिला डॉट आला. पण पॉइंट सेट आहे, स्विच इटला प्रोटेक्शन आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक्झॅक्ट आता फिल्डर डीप मध्ये आला. ऑन साइड लॉंग लेग, डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑन. पुढे आला होता बॉल, ऑन साइडला टर्न केला. मागे फिल्डर आहे चिन्मय, कॅपिटलाइज तर करता आलं नाही. वेगाने हा बॉल टाकला होता फ्रीडचा. अटेम्प्ट करत असताना मात्र गॅप भेटलेला. नवनाथला व्यवस्थित बॉल बॅट व्हावा. मागच्या ओव्हरपासून धावसंख्येचा वेग कमी झाला. ज्या धावा पहिल्या 2 षटकांअखेरीस 27 होत्या. 13.50 सरासरी. सेट बॅटर आता सूरज माघारी परतलाय. बॉलिंग युनिटने कमबॅक केलं. लास्ट वेदांत अँड देन अवधूत. नो बॉल जरी आला तरी मात्र आतापर्यंत एकही बाउंड्री आली नाही या ओव्हरमध्ये. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 3 धावा, 1 विकेट आली. पुन्हा बॅकवर्ड पॉइंट तर सेटच आहे. अवधूत कडून सेट ठेवण्यात आलं. तिकडे फिल्डरला का बाहेर निघतोय बॉल. इथे आता जास्त तो बाहेर निघालाय आणि अंपायरने त्यामुळे सिग्नल दिलाय. व्हाईट बॉल. वाईटने धावसंख्या 39. अराउंड द विकेट वन्स अगेन अवधूत. फुल लेंथ अक्रॉस द बॅट. अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॉल पडलाय तो त्याच्यापासून लांब गेला आणि बॅट या बाजूला ऑन साइडला फिरलेली आहे. डॉट बॉल. लेफ्टीला लेग ब्रेक येत होता आणि इथे आता राईटीला लेग ब्रेक येत होता. लेफ्टीला मात्र बॉल बाहेर काढतात. ऑफ ब्रेक टाकत आहेत. धावसंख्या सध्या आपण पाहतो 39. बॉल आणि बाकी त्या षटकातील 2. अवधूत वन्स अगेन राऊंड द विकेट. तोच प्रयत्न इथे. बॉल पडलाय, बाहेर जातोय आणि तो विकेट किपर कडे. डॉट बॉल. सुपर्ब. पूर्णपणे धावसंख्येला रोख लावणारी बॉलिंग. फलंदाजांना आता बेड्या ठोकलेल्या आहेत. नवनाथी नाराज आहे. काय करेल, ऑफ स्ट्राईक आहे, स्ट्राईकही नाही. स्टार्ट भेटला होता केसरला. पुढे मात्र जमलं नाही. थोडी लेंथ खेचली आहे आणि मागून फिरवले आहे. शेवटचा डॉट बॉल आलाय. 4 षटकांचा खेळ संपला. अवघ्या 4 धावांचे षटक राहिलं अवधूतचं. वा. एकंदरीत आपण पाहतो 39 धावा, 3 विकेटचं नुकसान. 4 षटकांचा खेळ संपला. हर्ष 11 गावदेवी घेसर. एकोणचाळीस धावा, 3 विकेट आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. लंच ब्रेक आमचा आता जवळपास कंप्लीट झाला. सगळेच कॅमेरामॅन supertenniscricket.in, सूरज पै अँड ऑल टीम,
चांगलं टेलिकास्ट आहे. धावा 39 आहेत. विकेट आपण बघितलं तर आता पडल्यात त्या 3 विकेट. नवनाथकडे ते आता जबाबदारी आहे. लास्ट ओव्हर त्यालाही अटॅक करावा लागणार. आता दुसऱ्या बाजूने सागावचा स्लॉगर मध्ये बॉलर आलेला तो पुरुषोत्तम मात्रे. पहिला बॉल स्लॉग ओव्हर मधला पुरुषोत्तम. ओहो, लॅप स्वीपचा इथे प्रयत्न पण बॉलला थेट मागे नाही फाईन लिंकला तर स्टंप वरती पाठवलंय. प्लेड ऑन. नवीन बॅटर गणेश पनवेलकर मैदानाच्या आतमध्ये. 39 ला चौथी विकेट पडली, जिथे 2 ओव्हर्स मध्ये 27 नाबाद धाव फलक होतं. आणि मागच्या पण पाहतोय की 12 धावा येत असताना विकेट 4 पडलेले आहेत. मागच्या 13 बॉल मध्ये फक्त आल्या त्या 12 धावा, विकेट 4 पडलेले आहेत. पुरुषोत्तम फुल लेंथ हवे जरूर बॉल, पण कव्हर्स मध्ये फिल्डर आहेत. पहिली धाव तर वेगाने डबलला चान्स. बॅटरने घेतली नाही. फिल्डिंग चांगली झाली. थ्रो चांगला आलाय. राम मात्रे चांगलं फिटनेस आउटफील्ड मध्ये आपल्याला फिल्डिंग करत असताना पाहायला मिळत आहेत ते. 40 धावा जमलेल्या आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि गायकर जे आता ओमकार मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला अपेक्षा आहेत. मागच्या ओव्हरमध्ये जरूर 3 डॉट बॉल आले त्यांच्या अगेन्स्ट अवधूत कडून. तो अवधूत सध्या तरी यष्टीरक्षक आहे आणि तो आता बॉलरला देखील गाईड करेल. हे जे कॉम्बिनेशन असतं, मध्ये उभा असतो बॅटर, मागे त्याच्या असतो विकेट किपर आणि समोर असतो बॉलर. एक कॉन्टॅक्ट त्यांचाच होत असतो. जर त्यांनी बॅटरला बीट केलं तर मात्र बॉल त्यांच्याचकडे येईल. आणि जेव्हा जेव्हा विकेट किपरकडे बॉल येत असतात तेव्हा मात्र धावसंख्या थांबलेली असते. ते आपण लास्ट ओव्हरमध्ये बघितली. पुरुषोत्तम पुढचा बॉल. खेचून मारायचा होता. आतली कडा विकेट किपरने इथे टिपलाय झेल आणि विकेट येते. धक्का 5/40 वरती हर्षिलवन गेसरला. आजकल है थँक्यू दीज आहे. षटक संपन्न होतात ती अर्थातच 4 आणि 4 नंतर हे षटक मात्र आतापर्यंत राहिले ते सागावच्याच बाजूने. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 40 धावा आपण सध्या तरी धावा फलकावरती पाहतोय. बॅट हातात फिरली. मिस टायमिंग लॉंग ऑफ. प्रयत्न तर चांगला होता रेसचा, थोडासा दूर राहिला कॅच पासून. 2 धावा तोपर्यंत आपण पाहतो पूर्ण करण्यात आला. चांगली फिल्डिंग देन रामकडून 2 धावांनी. धावसंख्या 42. बॉल बाकी आहेत अजूनही 2. लॉफ्ट केलाय. कनेक्शन जुळलंय ते कुठपर्यंत. साइड स्क्रीन समोर 2 फिल्डर. वा, कॅच लॉंग ऑफ होती पण लॉंग ऑन ने त्यामध्ये चान्स घेतले आणि एकाच हाताने कॅच पकडली आहे. चिन्मय पाटील फलंदाज बाद. आजकल है
शेवटचा एक बॉल बाकी आहे. 42 धावा धावा फलकावरती. जबरदस्त कमबॅक. थर्ड ओव्हर पासून वेदांतने जे 2 विकेट घेतले, अवधूत आला त्याने 1 विकेट काढली आणि देन इकडे 3 विकेट आतापर्यंत आलेत पुरुषोत्तमच्या षटकामध्ये. धावा फक्त आल्या त्या 3. दीप मात्रे फुल लेंथ बॉल लेफ्ट केल्या बॉलला ऑप्शनचा जास्तच बाहेर होता. वाईडने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 43. 43 धावा. फिनिशिंग टच पाहिजे. जसा एखादा चित्रकार शेवटला आपल्या चित्राला फिनिशिंग टच देतो तसे या डावाला सेट करण्यासाठी टार्गेट सेट करण्यासाठी दीप कडून फिनिशिंग टच पाहिजे तो गेसरला. पाहूया तो येतोय का. बॅट तर फिरली होती. बॅट आणि पायाच्या मधून बॉल आला आणि कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये विकेटलाही तितकंच महत्व आहे. 43 ला 7. डाव पहिला संपला. 44 धावांचं लक्ष ठेवलंय चेरादेव सागाव समोर. हर्ष 11 गावदेवी गेसरने टार्गेट 44. सेकंड डाऊनची पहिली मॅच नंतर असेल सोनारपाडा आणि वाडेकर. टॉससाठी मी विनंती करेन दोन्ही संघाच्या कॅप्टनला पण या आणि जाऊयात आपण टॉसकडे ज्या ठिकाणी आमच्या आकाशजी शेळके सर आहेत. इट्स टू टॉस बॉक्स. थँक्यू. हॅलो. केसरचे पोलीस पाटील आणि नामवंत खेळाडू आनंददा पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती येऊन आसन ग्रहण करा. मॅच बिटवीन चेरादेव सागाव अँड हर्ष 11 गावदेवी केसर. डाव पहिला संपला. धावा उभारलेल्या त्या 43 आणि 44 चे इथे टार्गेट आता सेट करण्यात आलेलं. 44 धावा पाहिजे त्या मॅच मध्ये विजयासाठी. ओपनिंग प्लेयर चला सागाव लवकर. वेळेने आपल्याकडे लवकर चिन्मय जे सागावचे कॅप्टन आहेत. यानंतर देखील आपण सोनारपाडा SP11 सोनारपाडा आणि पियुष 11 जय जलेश्वर वाडेकर या दोन संघांना देखील इन ऍक्शन पाहू आणि ती मॅच असेल 4 ओव्हरची जी सेकंड राऊंडची आहे.
चिन्मय पाटील आणि सूरज भोईर आघाडीला आलेले आहेत. टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहतोय ते 44 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. बॅटिंग करत असताना चिरादेव सागावला स्टार्ट भेटला होता जेव्हा सूरज मात्रे आणि दुर्वेश मडवी दोघांनी पावपलेमध्ये 27 जमवल्या. दुर्वेशची विकेट पडली, सूरजची विकेट पडली, एका मागोमाग विकेट पडल्या आणि डाव फक्त थांबला तो 43 वरती. T1ची जबाबदारी पहिलं षटक समोर चेंडकडून बॉलिंग मार्क वरती योगेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात समोर चेंडकडून. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ लेग फिल्डर आहे सूरजसाठी आणि एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय तो मिड विकेट मध्ये. डावाल होते सुरुवात. टार्गेट 44. दोन्ही संघांना विजयाच्या लाख लाख शुभेच्छा. ऑप्शनचा बाहेरचा बॉल, हलकी अपील होती विकेट किपर आणि त्यासोबत आपण जर बघितलं तर गोलंदाजाकडून मात्र जास्त बाहेर आहे आणि त्यामुळे अंपायरने सिग्नल दिलाय वाईडने. खातं उघडत असताना आपण पाहतोय ते बॅटिंग करणाऱ्या चिरादेव सागावचं. खेचून मारलाय बैठक, डीप स्क्वेअर लेगचा बाहेर, भोईरचा बेधुंद करणारा षटकार. आत येत होता बॉल, गुडघा टेकवला आणि बॉलला डीप स्क्वेअर लेगचा बाहेर टेकवलाय. षटकार पहिला सूरजचा. हो, इथे आत आणलं होतं पण फार बाहेर पिचिंग आहे बॉलची, त्यामुळे जरी तो आत आला असला तरी बाहेरूनच आलाय. अंपायर्सने पुन्हा सिग्नल दिलाय वाईट. सुरुवातीलाच आपण पाहतोय 2 एक्स्ट्रा रन आणि टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 8 या आकड्यावरती. 44 चा चेस आहे, तितक्या मोठ्याही धावा नाहीत, त्यामुळे अवांतर धावा सध्या सगळ्या तुम्ही खर्च करू शकत नाही. स्वीट शीटचा प्रयत्न, लाईन पकडून बॉलिंग करत होते. ऑफस्टम्पच्या बाहेर वारंवार लाईन ऑफ अटॅक आपल्याला पाहायला मिळाला बॉलरचा, त्यामुळे सूरजने बघितलं आणि ऑलरेडी प्री डिटरमाइंड शॉट होता बट नाही जमलं. कॉन्टॅक्ट व्यवस्थित नाही झाला बॉल आणि बॅटचा शॉट थर्डला फील्ड झाला. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 9 वरती. दुपारचं सत्र आहे. वाऱ्याचा जो प्रचंड वेग, जेव्हा जेव्हा तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स कडून षटक पाहायला मिळेल तेव्हा ते बेनिफिट आहे बॅटर्ससाठी. चिन्मय पाटील आता मात्र तो लेफ्टी आहे. समोर चेंडकडून आपल्याला योगेश देखील पाहायला मिळतात. फिल्डिंगमध्ये चेंजेस, डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ ठेवले, ऑन साईडला मिड ऑनला बोलवलं आणि मिड विकेटला बाहेर ठेवलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं फाईन लेग आतमध्ये, शॉर्ट थर्डमॅनचं पॉईंट, शॉर्ट कव्हर एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये. कमी गती, ड्राईव्ह केलं बॉलला, मिड ऑफला चेस केलं सध्या तरी बॉलने. लॉंग ऑफला फिल्डिंग चांगली, सूरज सुटला होता सेकंडसाठी बट थांबवलं चिन्मयने. रनआउटची विकेट जाऊ शकत होती जर चान्स घेतली असती तर. फिल्डिंग चांगली झाली. चिन्मय सांगतोय कॉल नव्हता. सिंगलने धावा पोहोचल्या सध्या 10 वरती. जर्सी नंबर 10 मॅजिकल फिगर आहे क्रिकेटचं. आजही कोणालाही सांगायची गरज लागत नाही की 10 नंबर कोणाचा होता आणि त्यांच्याच नावाने हा निविजय संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन क्रिकेट क्लब निविजय. फुल लेन बॅट मात्र त्या ठिकाणी घासली. हा स्ट्रोक कंप्लीट करत असताना खेळपट्टीवरती बॅटचा टो, त्यामुळे सो बॉल ज्या वेगाने जायला पाहिजे होता डाऊन दी ग्राउंड तितका गेला नाही. फील्ड झालाय, धाव मिळणार नाही. डॉट बॉल. 2 बॉल बाकी आहेत पहिल्या षटकातील. योगेश स्टेप आउट झालेत. फुल लेंथ होता, कव्हरचा वरतून चाललाय बॉल, इनफिल्डला भेदून डीप मध्ये चाललाय आणि पाहता पाहता गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. उमेश दादा, दुपारचं सत्र जबरदस्त गाणी येत आहेत. मॅच आपण पाहतोय सध्या सागाव आणि गेझर मध्ये. 15 धावा पहिल्या 5 बॉल मध्ये, शेवटचा 1 बॉल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. पुन्हा खेचून स्लॉगेट, एलिव्हेशन या फटक्यामध्ये फ्लॅट गेलाय डगआउट बॉक्स मध्ये. पहिला बॉल सीमारेषेच्या बाहेर, शेवटचा बॉल सीमारेषेच्या बाहेर. 2 षटकारांनी पहिल्या षटकाचा खेळ संपवलाय आणि धावा फलकावरती आपण पाहतोय 44 ला चेस करत असताना चिरादेव सागाव 21 फॉर नन.
वरती बॉल, पाटीलने बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. कपिल तयारीत आहे, बॉलला निशाणा लावायचा आहे त्याला, पण वरती आहे. पुन्हा समोर टाकलाय, लॉंग ऑफला चान्स, फिल्डरच्या वाक्या बाहेर, षटकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला सीमारेषेच्या बाहेर. दोन्ही बॉल लॉंग ऑन देन लॉंग ऑफ, 2 षटकार. धावा 32 वरती. 44 ला चेस करत असताना पहिल्या 8 बॉल मध्ये 32 बनल्यात. 12 धावांची फक्त गरज आहे. उर्वरित आपण पाहतोय 22 बॉल मध्ये. पुन्हा फुल टॉस होता इथे. बॉल थोडासा स्लाइस झाला बॅट वरती. शॉर्ट कव्हर फील्ड करेल, 1 धाव. चिन्मयने या षटकामधलं त्याचं काम केलंय. 3 बॉल मध्ये 13 आलेल्या आहेत. 33 धावा बनलेल्या आहेत. जी दुर्वेशने, सूरजने सुरुवातीला पहिल्या डावामध्ये सुरुवात केली होती, पुढे ती गेली नाही. धावांची कमतरता जाणवली. सुरुवात करत असताना पहिल्या षटकामध्ये अटॅक केला सूरजने आणि चिन्मयने, जिकडे योगेशच्या अगेन्स्ट 20 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र इकडे सेकंड ओव्हरला दुर्वेशच्या अगेन्स्ट देखील अटॅक. पहिल्या 3 बॉलमध्ये 13, 33 धावा धावफलकावरती आहेत आणि गरज आहे फक्त आता ती 11 धावांची. अपील तर हलकी आपल्याला पाहायला मिळाली. शॉर्टलेग मध्ये बॉल, दोघे एका सेंडला. आता धावा तर येत होत्या, मात्र कॉर्डिनेशन बिघडलं आणि जावं लागेल सूरजला. रनआउट. पहिली विकेट आली आहे. खरं तर अपील दुसऱ्या बाजूने लेग बिफोर विकेट साठी होत होती. चिन्मय अगोदर धावला, स्टार्ट त्याने घेतला. सूरजने तेच बघितलं, त्याने धाव ठोकली. दोघं नॉन स्ट्रायकिंग एंडला आले आणि एक एंड मात्र पूर्णपणे खाली होता, जिकडून आता जावं लागलं सूरजला पॅबलेन मध्ये. या गोष्टीची दोघांना चर्चा करावी लागणार आहे. सर्वादरम्यान मॅच नंतर खेळ दोन्ही बाजूनी चांगलं होतं, पण अशा रनआउटचे विकेट जर जात असतील तर तुम्हाला त्याकडे फोकस करावं लागणार आहे. नवीन बॅटर रोहित भोईर. खेचून मारायचा होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल चाललेला आहे. डायरेक्ट हिटला, तिकडून चान्स, पण चिन्मय पोहोचला एका धावेने. धावसंख्या पुढे आपण पाहतोय 34. पाहिजेत फक्त आता 10 धावा. बॉल बाकी असताना 19 बॉल आणि 10 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. चिरादेव सागावला. हे जे एंड आहे, वाऱ्याचे एंड आहे, त्यामुळे इकडून जो गोलंदाज असेल त्याला मार्जिन ऑफ एरर्स कमी आहेत आणि त्यातल्या त्यात लेफ्टी बॅटर म्हणजे आणि बॉल काही इंचेस बाहेर जाईल वाऱ्यासोबत. मिस टाइम बट गॅप मध्ये बॉल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉंग ऑफचा फिल्डर येतोय. डबलला चान्स. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्लेला कॅपिटलाइज केला. 36 धावा, 1 गडीबाद चिरादेव सागाव. बॉल बाकी आहेत 18. 18 बॉल मध्ये गरज आहे 8 धावांची. टीव्ही थर्ड अंपायरची मागणी. येस, चला लवकर चला प्लीज मॅनेजमेंट टीम प्लीज. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती आहे, बॅटिंग करणारी टीम खास करून पॅव्हलियनकडे जाऊन थांबा. सोनारपणा आणि वाडेघर मध्ये आपल्याला पुढचा सामना एन्जॉय करता येईल. दोन्ही टीम इन्फॉर्म आहेत. खेळही तसाच झाला या पहिल्या मॅचेस मध्ये. दोन्ही संघांचा पहिल्या राऊंड मध्ये 2 षटकांचा खेळ संपला. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1 विकेट देखील आपण ज्यामध्ये पाहत आहोत. बॉल बाकी आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये गरज आहे ती 8 धावांची. सूरज मात्रे डावकऱ्याचा फिरकीपटू.
कमी गती स्विच हिट आणि बॉल बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर जरूर येत आहेत. वाऱ्याच्या विपरीत दिशेला मारलेला रोहित भोईरचा पहिला दमदार षटकार. जबरदस्त फटका आला. बॅकवर्ड पॉइंटला सेट होता फिल्डर पण थोडासा दूर राहिला आणि बॉल जरी फिल्डर असता तरी त्याच्या वरतूनच गेला असता. पॉवर हिट होता. स्विच हिटचा षटकार आला. धावा पोहोचल्या त्या 42 वरती. फक्त 2 धावांची गरज. फुल टॉस इथे आलाय आणि इथे मॅच होईल फिनिश. षटकार वन्स अगेन रोहितचा बॅटमधून. अभिनंदन चेरादेव सागाव. 44 ला 2.2 ओव्हर मध्ये त्यांनी चेस केले. ते 9 विकेट राखून हार्दिक हार्दिक अभिनंदन सागाव. आडलक हर्ष 11 गावदेवी घेसर. नेक्स्ट मॅच वाडेकर करते फिल्डिंग. उतरा चला लवकर प्लीज. 4 ओव्हरची मॅच असेल. वाडेकर आणि SP11 सोनारपाडा या दोन्ही टीम्स लक्षात घ्या आपण. आणि आता आपण वळूयात सामनावीरच्या पुरस्काराकडे.